शरद पवार यांच्या मोदीबाग निवासस्थानी कुटुंबियांसाठी स्नेहभोजन, तर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि इतरही सदस्य उपस्थित। स्नेहभोजनाच्या निमित्तानं कुटुंब एकत्र असले तरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता। आमदार संजय गायकवाड यांनी शिवेगाळ केली त्याप्रकरणी बुलडाण्यामध्ये मोर्चा, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। आंदोलनावेळी प्रकाशक प्रशांत आंबेंना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। आक्षेप घेणाऱ्यानं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का? पानसरेंनी 1979 ला लिहिलेल्या पुस्तकावरून आज वाद का उकरून काढताय? मुख्यमंत्री फडणवीसांचा आमदार संजय गायकवाड यांना खडेबोल। मुंबईमधल्या पायधुनी या परिसरातील कलिंगड प्रकरणामध्ये विषबाधेसारखं काही संशयास्पद आढळलेलं नाही। पोलिसांची ही माहिती। रात्रीच्या जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 4 मृत्यू झालेला। मुंबईमधल्या विषबाधेच्या घटनेनंतर फळ मार्केटमधील कलिंगड गायब। बिर्याणीनंतर कलिंगड खाणं चुकीचं नाही, पण 6 तासांपेक्षा जास्त वेळ कापून ठेवलेलं कलिंगड खाऊ नका। जे रुग्णालयातील डॉक्टर तुषार पालवे यांचं हे आवाहन। जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयएच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोडमधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वर्ध्यात सर्वात जास्त 45 अंश तापमानाची नोंद, तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमध्ये पारा 44 अंशांवर। सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्क सुरू होणार। पंढरपूरच नाही तर जिल्ह्याचं रूप बदलेल असा विकास करू, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही।